तुमचे नाटक चालू झाले, मतलब नाटक वगैरे काही नाही, ओलाने नाटक चालू केले, आम्ही नाही. तर कस्टमरला एक सिंपल सवाल आहे माझा की कालपर्यंत ते ओलाने जात होते, कालपर्यंत त्यांना 16 किलोमीटरला 270 रुपये दाखवत होते. आज त्यांना अचानक का 220 रुपये दाखवायला लागलं, हे त्यांच्या लक्षात येत नाही का? प्रत्येक ठिकाणी रिक्षावालाच चुकीचा असं नाही होत. जय शिवराय भावांनो, कसे आहात सर्वजण? तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपल्या ओला विषयी असणार आहे. तर ओलाला काय झालं आहे मित्रांनो, आता बिल फार कमी केलेलं आहे. तर ओला बंद केलं तरी चालेल मित्रांनो, डायरेक्ट बंद करून टाका, म्हणजे त्याला पण कळलं पाहिजे की आपल्याशिवाय यांचं काहीच अडत नाही. तर मित्रांनो मी फक्त काल रॅपिडो आणि उबेर जास्त चालवलं. रॅपिडोला आपण 500 रुपयाच्या आसपास अर्निंग केलं मित्रांनो, आणि उबेरला काहीतरी 1,500च्या आसपास केलं मित्रांनो. तर 1,500 क्रॉस उबेरला पण चालते. तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल उबेरला पण कमी दाखवत आहे, पण मी बुकिंग ज्या मारल्या मित्रांनो त्या मारलेल्या आहे 10-12 किलोमीटरपर्यंतच. फक्त मोठाली बुकिंग एकच आणली होती 300 रुपयाची, ती पण मी साईडला दाखवतो तुम्हाला किती किलोमीटर भरली. आणि त्या कस्टमर पण 50 रुपये पण मला त्यांनी एक्स्ट्रा दिले, कारण की त्यांना बुकिंग घेतल्यानंतर मी म्हटलं मीटर जावं लागेल. ते म्हणजे मीटर नको, खूप लांबून फिरून नेतात रिक्षावाले, त्याच्यामुळे मी 50 रुपये एक्स्ट्रा देतो, पण मला मीटरने नको असं म्हटले. त्याच्यामुळे त्यांनी काय मीटरने आले नाही मित्रांनो, तर त्यांनी मला 350 रुपये दिले टोटल. तर मी साईडला ती बुकिंग पण दाखवतो. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो उबेरने आणि रॅपिडोने. काल ओलाला 2 बुकिंग मारले, ते पण कस्टमर जेव्हा मीटरने तयार झालं तेव्हाच. ऑर्डर मी सगळ्या कॅन्सल केलेल्या आहेत, 3 ते 4 कॅन्सल झाल्या. अक्षरशः त्याला डायरेक्ट बंदच करून टाकलं होतं 4च्या नंतर, कारण की उबेर आणि रॅपिडोच म्हणलं आपण नंतर टार्गेट करावं जरा, त्याच्यामुळे ओला बंद करून टाकलं डायरेक्ट. ओला बंद केलं तरी चालेल मित्रांनो. आणि जरी बुकिंग घेत असाल तर फक्त मीटरने घ्या. आत्ता बुकिंग एक मी आपल्या प्राईड वर्ल्ड सिटीला होतो, तिथून आळंदीची बुकिंग 132 रुपये दाखवली आणि 9 किलोमीटरच्या आतमध्ये दाखवते. मॅडमला म्हटलं एक तर 150 रुपये द्यावं लागतील, नाही तर मीटरने यावं लागेल. ते म्हटल्या नाही मीटर परवडत नाही. म्हणजे मीटरप्रमाणे नाही तर उबेरला बघा तुम्हाला किती दाखवते तेवढे द्या. त्यात पण तयार नाही झाली ती, म्हणजे नाही मला जेवढे ओला दाखवले ते उबेर नाही मी वापरत. म्हणलं ओलाची परवडत नाही मला, डायरेक्ट कॅन्सल मारली मित्रांनो आणि एमटी चरवली साईडला आलो, कारण की परवडत नाही आता हे बुकिंग अशा मारणं. फक्त ओला चालवायचं असेल तुम्हाला तर मीटरनेच चालवा. ऑर्डर उबेर आणि रॅपिडो तुम्हाला पर्याय आहे दोन्ही पण. तर मीटरने पण भाडे आले तर मीटरने पण मारू शकता, तुमचं टार्गेट तुम्ही कंप्लीट करू शकता. तर भावांनो काल मस्त आपला बिझनेस झाला ना. आज पण सकाळी आपल्याला एक ओलाला बुकिंग आली मित्रांनो, नेहरूनगरहून होती ओलाला बुकिंग आपल्या जहांगीर हॉस्पिटलला स्टेशनच्या बॅक साईडला. तर ती किलोमीटर भरलं मित्रांनो, 16 किलोमीटर 270 रुपये झाले त्याची मीटरनी, आणि असे दाखवतो त्याला 232 रुपये. मॅडम होत्या, तर मॅडमला म्हटलं मॅडम मीटरनी यावं लागेल. बसल्यानंतर म्हणले अजून काय तुमचे नाटक चालू झाले, म्हटलं नाटक वगैरे काही नाही, ओलाने नाटक चालू केले, आम्ही नाही. बरं कस्टमरला एक कळत नाही मित्रांनो. तर कस्टमरला एक सिंपल सवाल आहे माझा की कालपर्यंत ते ओलाने जात होते, कालपर्यंत त्यांना 16 किलोमीटरला 270 रुपये दाखवत होते. आज त्यांना अचानक का 220 रुपये दाखवायला लागलं, हे त्यांच्या लक्षात येत नाही का? प्रत्येक ठिकाणी रिक्षावालाच चुकीचा असं नाही होत. आता तुम्ही पाहू शकता, त्यांनी 220 रुपये दाखवले, 232 रुपये 30 रुपये, त्यातून तो त्याचं कमिशन 3 रुपये अजून कट करतो. वरतून आम्हाला रिचार्ज त्याचं करावं लागतं महिन्याला, तर हा तर व्यतिरिक्त खर्च झाला, त्यातून तो हा कमी करणार. परत तुमचे झंझट ऐकून घ्यायची, दिवसभर किरकिर ऐकून घ्यायची तुमची, कारण की त्या कंपन्या सरसर लुटतात ना. तुम्हाला कालपर्यंत कळत होतं की इथं 270 रुपये दाखवत आहे काल, आणि आज कसं काय मला 220 30 रुपये दाखवायला लागलं, ते स्पष्ट दिसत नाही का तुम्हाला? लक्षात येत नाही का? रिक्षावाली कसे काय चुकीचे? तर असं होतं मित्रांनो. त्याच्यामुळं ओलाला बुकिंग फक्त मीटरने, आणि उबेरला जर 14 किलोमीटरच्या पुढची असली तर डायरेक्ट मीटरने जावा. तर उबेरची पण तुम्हाला बुकिंग कळत नाही का कस्टमरला? उबेरची कळत नाही का? मला एक सिंपल सवाल सांगा, उबेरला 15 किलोमीटरच्या पुढं जर बुकिंग नेली 220 रुपये दाखवत आहे, 15 किलोमीटरला 220 रुपये दाखवत आहे, आणि तीच बुकिंग जर 14 किलोमीटर नेली तर 240 कसं काय दाखवत आहे? कसला उलटा नियम आहे त्याचा? हे लक्षात येत नाही का तुमच्या? वरून रिक्षावाल्यालाच तुम्ही सारखं नाव ठेवत आहे की लूटमार करतायत, मीटर फ्रॉड आहे. मीटर फ्रॉड असतं तर मीटरने सरकार मान्यता दिली असती का हो? बरं काही जण मीटर पळवतात म्हणतात, मला भरपूर कमेंट आल्यात की मीटरने खूप होतात, पळत नेतात. जो इमानदारीने धंदा आमचा आहे तोच आम्ही मागत आहोत.
जो आमचा सरकारने जो रेट ठरवला आहे तोच मागत आहोत आम्ही. मला अजून एक सिंपल गोष्ट सांगा की तुम्ही महिनाभर 20-25 हजार रुपयांनी काम केले, महिनाभर 25 हजारांनी काम केलं आहे आणि तुम्ही महिनाभरानंतर पेमेंट आणायची कंपनी तुम्हाला ठरवते की एवढं पेमेंट द्यायचं, तुमच्या हातात नाही. तसंच आम्हाला मीटर पण सरकार ठरवतं आहे आम्हाला की एवढं द्यावं वाटलं, एवढ्या किलोमीटरला एवढे तुमचे पैसे होतील, बिल होईल. आणि मग तुम्हाला जर 25,000 पगार असेल आणि महिनाभर काम केलं आणि तुम्हाला म्हणलं नाही 20,000 धरा तुम्हाला आता एवढा महिना, चालेल का? 5,000 कट करून घेतील, चालतील का तुम्हाला महिन्यात? तसंच आम्हाला पण होतं आहे, कारण की मीटरचा आमचा जो रेट आहे तो योग्य आहे. या ओला उबेर कंपन्या, रॅपिडो कंपन्या कमी बिल दाखवतात, कधी याचं चालू आहे तर कधी त्याचं चालू आहे. ते यांच्या वैतागामुळे शेवट आम्हाला हा पर्याय असतो की मीटरनी जावं लागेल. ओला उबेर वापरू नका म्हणतात. अजून एक कमेंट आली मला की ओला उबेर वापरू नका तुम्ही, तुम्हाला परवडत नाही तर. बरं ह्यात आमची चुकी आहे का? कस्टमर पण वापरतातच ना, तुम्ही बंद करा आम्ही पण बंद करू. आणि जर राहिला ओला उबेर वापरण्याचा एक फायदा मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो कस्टमरला पण आणि रिक्षा चालकांना सर्वांनाच सांगतो की ओला उबेरचा फायदा एवढाच आहे की एखादं वयस्कर असेल, एखाद्याकडे जर थोडंसं वजन काय असेल तर तो रिक्षापर्यंत पोचायला तेवढं उचलून जावं लागतं, त्याला तेवढं चालत जातं वयस्कर माणसाला की त्याचं लोकेशन बरोबर येतं. तेवढाच ओला उबेरचा फायदा होऊ शकतो वापरण्यात. अदरवाईज तुम्हाला मीटरनेच जावं लागतं रिक्षावाल्यांनो. फक्त कस्टमरला विनंती आहे की तुम्ही मीटरनेच जाण्याचा प्रयत्न करा, कारण की त्यात फसे वगैरे नाही आहे, अजिबात नाही आहे. तुम्हाला असे अजून किती उदाहरणं सांगू की जेणेकरून त्यांनी कस्टमर पुण्यामध्ये जा, मुंबईमध्ये जा, फक्त म्हणतात मीटरने येणार का? आणि पिंपरी चिंचवडमधले पॅसेंजर म्हणतायत ओला उबेरने येणार का? का त्यांचा फायदा होतो म्हणून? आमचं नुकसान होऊ द्या, तुमचा फायदा पहा. प्रत्येकजण आपलाच फायदा पाहतो आहे ना. एक जणांची अजून कमेंट होती, तुम्ही 50 रुपयाच्या गॅसमध्ये 200 रुपये करता. मग मित्रा मला सांग, माझी गाडीचं मेंटेनन्स आहे, माझी पण फॅमिली आहे ना. तुला तर काही अदरवाईज तुला तर काही दुसरं काही गोष्ट नाही ना. कंपनी तू 20,000 कमवतोय, तुला 20,000 50,000 कमवतोय, ते फिक्स तसेच येणार तुला हातात. आम्हाला तसं नाही, आम्हाला CNG भरायचं आहे, आम्हाला सर्व गाडीचं मेंटेनन्स आहे, टोटल सगळं आलं ना आम्हाला. फक्त काय ते तो 200 दिले आणि 50चा गॅस गेला आणि 150 राहिले, ते गाडी 150 नाही डायरेक्ट 50 रुपये होतो, गाडीला पण खर्च होतो. प्रत्येक गोष्टी कोणाकोणाला समजून सांगणार. प्रत्येक गोष्टी अशा बरेच कस्टमर दिवसभर भेटतात. काल एक आजोबा भेटले होते, 78 रुपयाची बुकिंग होती त्यांची, 5 किलोमीटर होतं त्यांचं अंतर. त्यांना म्हणलं मला मीटरने यावं लागेल, मला परवडत नाही. हो म्हटले, मी आता मीटरने चालू 100 रुपये जाते त्यांचे, तर मी तुम्हाला 100 रुपये देतो. हा म्हटलं ठीक आहे, काहीच नाही. मोर्या गोस्वामीपासून मंदिरापासून गणपतीच्या बुकिंग होती, पिंपळे सौदागर कोकणी चौकात 5 किलोमीटरचीच बुकिंग होती. परंतु त्यांनी मला 100 रुपये दिले. म्हणजे तुमचं नुकसान कशामुळं? कारण की कालपर्यंत आम्हाला 100च्या आसपास लागतं, आज कसं आहे डायरेक्ट 78वर आले. हे कस्टमरच्या लक्षात का येत नाही? आम्ही का नुकसान करून घ्यायचं आमचं? बऱ्याच गाड्यावाले झाले ते म्हणते. काही जणांनी अजून कमेंट केलं की 4 व्हीलरला कमी रेट आहेत, रिक्षाला जास्त आहेत. रिक्षाचा फायदा असतो की तुम्ही लवकर 4 व्हीलरपेक्षाही जाऊ शकता सिटीमध्ये, ट्रॅफिकमधून फास्ट निघू शकता. आता पैशाला 10-20 रुपयाला काही महत्त्व नाही, आता वेळेवर पोहोचण्याला महत्त्व आहे सर्वांना. प्रत्येक कस्टमरला किती समजून सांगणार? कुठल्या कस्टमरला समजून सांगणार? एखाद्याला समजून सांगितलं तो म्हणतो हा तर ओव्हरच बोलतो, काहीतरी ओव्हरच सांगतोय, हा मला शिकवतोय. म्हणजे आजकालच्या जगात पैसा महत्त्वाचा झाला आहे, माणुसकीला काही अर्थ राहिलेला नाही. तर मित्रांनो, फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच की ओला उबेरचे भाडे जे आहेत ते मीटरने मारा. जर तुम्हाला जर ॲक्युरेट दाखवत असले तर घेऊन जाऊ शकता तुम्ही, कारण की मीटर टाकून तर तेवढेच होतात. त्याच्यामुळं मीटरने एक तर शक्यतो चालण्याचा जास्त प्रयत्न करा. ओला तर 100% बंदच करून टाका. आणि जर मारलंच तुम्ही तर डायरेक्ट मीटरने जावा, नाही तर अदरवाईज तुम्ही ओलाला बिना मीटरचे भाडे मारू नका. दुसऱ्या रिक्षावाल्याला पण परवडतं का नाही याचा पण विचार करा. कारण की मी जर कॅन्सल केली तर दुसऱ्याला तो बरं झाले मला आली, मला का घेऊ वाटत नाही का ते ट्रिप? मला भाडं नको आहे का? कशामुळे कॅन्सल करतो आहे? उद्या काहीतरी चांगलं व्हावं म्हणून करतो आम्ही कॅन्सल. म्हणून काही रिक्षावाले डायरेक्ट पळतात. आम्हाला पण खर्च आहे, आम्हाला पण यार सर्वांनाच खर्च आहे, तुम्हाला एकट्यालाच खर्च नाही. मी एवढंच तरी म्हणत असतो तर रिक्षा घेतली असती का? थोडं तरी लॉजिक वापरा जरा. आजचा विचार करू नका, उद्या भवितव्याचा विचार करा. मित्रांनो, आपल्या पेजवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.